भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन एजरा अध्याय 3 9 ते 13 ही वचने. एजरा अध्याय 3 9 ते 13 ही वचने. तेव्हा येशुवा, त्याचे पुत्र व बांधव कदमिएल व त्याचे पुत्र यहूदाचे वंशज हेनादाद व त्याचे पुत्र आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले. बांधकाम करणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला. तेव्हा इस्रायलाचा राजा दावीद याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख लावलेले व हाती करणे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशातले लेवी यास उभे केले. परमेश्वर चांगला आहे व इस्रायलावर त्याची दया सनातन आहे असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले. तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालीत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जय जयकार केला. तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळाचे प्रमुख असा ज्या वृद्ध लोकांनी परमेश्वराचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला. तेव्हा त्यास रडे कोसळले व त्यातले पुष्कळ हर्षभराने जयघोष करू लागले. जयघोषाचा नाद व लोकांच्या शोकाचा नाद यातील भेद लोकास कळेना, कारण लोक उच्च स्वराने जय जयकार करीत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. देवापासलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन एजराचे पुस्तक त्याचा 3रा अध्याय 9 पासून तर 13 पर्यंतची वचने आपण पाहूया. उत्तेजन देतो तरीही देखील भक्ती एखाद्या ठराविक पद्धतीनेच केली पाहिजे आणि ती मंदिरामध्ये असायची प्रियांनो. आणि आज आम्ही बघतो की त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा ते बंदिवासामध्ये गेले, एक जीवन निर्जीव प्रकारे त्यांचं जीवन झालेलं होतं. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिकरित्या ते उन्नत नव्हते. एकदम आध्यात्मिक जीवन मेल्यासारखं त्यांचं झालेलं होतं. परंतु आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही यदि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये कितीही
खालच्या स्तराला गेले असल, या आध्यात्मिक जीवन आमचं नष्ट झालेलं असल असं आम्हाला वाटतं, तर प्रियांनो, यदि आमचं आध्यात्मिक जीवन आम्हाला नष्ट झालेलं आहे असं यदि आम्हाला वाटत असल, तर प्रियांनो, यदि आमची इच्छा आहे तर परमेश्वर आमच्या त्या आध्यात्मिक जीवनाची पुनर्बांधणी करण्यासाठी तयार आहे. आम्हाला ह्या ठिकाणी एक गोष्ट समजून येतं की जेव्हा इस्रायल लोक त्यांच्या स्वदेशी आले, आम्ही बघतो की त्यांची इच्छा झाली की यरुशलेमेमध्ये पुन्हा ते मंदिर बांधून परमेश्वराला प्राधान्य द्यावं, भक्ती करावी. आज प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही मूर्जित झालेलो असल, आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिकरित्या आम्ही निर्जीव झालेलो असल, आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही एकदम पडलो असल, तर घाबरू नका प्रियांनो. तो पुनर्बांधणी करणारा परमेश्वर तो आमच्या सोबत आहे. आमचे पुनर्वसन करणारा तो परमेश्वर आमच्या सोबत आहे. तो आमची योग्य ती बांधणी केल्याशिवाय तो राहणार नाही. आमचं आध्यात्मिक जीवन परत तो फुलवल्याशिवाय राहणार नाही. तरी तो आम्हाला अद्भुतरित्या तो आध्यात्मिकरित्या तो उचलल्याशिवाय राहणार नाही. तो उचलून परत तो आमचा नवीन त्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल तो सुरू करू इच्छित आहे. प्रियांनो, आमच्या मनात इच्छा आहे का? त्या परमेश्वराच्या संबंधामध्ये आमच्या मनात इच्छा आहे का? आज मला तुम्हाला सांगू द्या, आज आम्हाला त्या परमेश्वराकडे येणं गरजेचं आहे. त्या परमेश्वराला हाक मारणं गरजेचं आहे, जेणेकरून तो आमच्या आध्यात्मिक जीवनाची पुनर्बांधणी केल्याशिवाय राहणार नाही. आज चला तर आपण त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाऊया, प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, गौरवितो, प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा. ह्या वेळेस एजराच्या त्यावेळेस प्रभू परमेश्वरा, सगळे तुझे लोक एकदम मूर्जित झालेले होते. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू निराशा होती, त्यांचं जीवन निर्जीव झालेलं होतं. परंतु परमेश्वर बापा, पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तू इच्छा दिली आणि परमेश्वरा त्यांना आध्यात्मिकरित्या परत तू उंच केलं, उभं केलंस. ह्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आज परमेश्वर, आमचे भाऊ बहिणी यदि आध्यात्मिकरित्या निर्जीव मूर्जित झालेले असतील, त्यांचं जीवन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हर्षित होऊ दे माझा परमेश्वरा. त्यांचं जीवन आनंदित होऊ दे माझा परमेश्वर बापा. आणि त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची पुन्हा एकदा पुनर्बांधणी कर. त्यांना उठव प्रभू, जेणेकरून ते तुझ्या राज्याच्या वाढीसाठी काम करतील. धन्यवाद देतो माझा प्रभू सगळ्या गोष्टीसाठी. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. सामर्थ्यवान तू, स्तुती करा त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो, स्तुती करा त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.